नेते आदरणीय अजितदादा पवार यांच्या पुढाकारानं हे जे आपलं कामते ग्रामीण रुग्णालय आहे, या रुग्णालयाला हे ड्युरा सिलेंडर, एक पोर्टेबल एक्सरे मशीन, पोर्टेबल ECG मशीन आणि अन्य काही वस्तूंचं आज जे वाटप होत आहे, ते वाटप ज्यांच्या हस्ते आणि उपस्थितीमध्ये होतं आहे ते आपल्या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार सन्माननीय तटकरे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले या तालुक्याचे लोकप्रिय आमदार, माझे तरुण सहकारी श्री शेखरजी निकम, माजी आमदार रमेशराव कदम, त्याचबरोबर आमचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष माझे बंधू बाबाजीराव जाधव, आपल्या HDFC बँकेच्या अधिकारी शालिग्राम मॅडम, आमच्या या विभागाचे प्रांताधिकारी श्रीयुत पवार साहेब, ज्यांनी या सगळ्या वस्तू अजितदादांचे एक विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून आणि एक वडिलांपासून सामाजिक सेवेचा ज्यांना समाजसेवेचा वसा लाभलेला आहे ते माझेही मित्र देखील कौस्तुभजी बुटाला, आपल्या बंधन बँकेचे अधिकारी आदित्य मराठे, आमच्या पंचायत समितीच्या सभापती धनश्रीताई श्री, अधिकारी वर्ग, डॉक्टर्स, पत्रकार मित्र, बांधवांनो, भगिनींनो आणि एक सहकारी मित्रांनो, आज तिसऱ्यांदा या ठिकाणी आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र येताना खूप सर्वांनाच आनंद वाटतोय. सुरुवातीच्या काळामध्ये आपण एक मुस्लिम बांधवांनी या ठिकाणी 30 बेड्स आपल्याला ऑक्सिजन्स आणि अतिशय सुसज्ज अशा पद्धतीचे त्यांच्या वतीनं दिले आणि त्याची थोडीशी सुरुवात करताना प्रांताधिकारी आम्ही शेखर निकम वगैरे यांनी काही तांत्रिक बाबी होते त्या दूर केल्या. त्या बेडच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आम्ही इथं सगळे जमलो. पुन्हा काही दिवसामध्ये रोटरी क्लबच्या वतीनं 60 बेड्स या ठिकाणी, त्या रूम्स, त्याला लागणारी सगळ्या इक्विपमेंट्स वगैरे 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 या सगळ्या गोष्टी त्यांनी दिल्या. त्याच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आम्ही जमलो आणि आज पुन्हा एकदा तटकरे साहेबांच्या उपस्थितीमध्ये आपण या ड्युरा गॅस सिलेंडर असतील किंवा पोर्टेबल एक्सरे मशीन असेल, पोर्टेबल ECG मशीन असेल किंवा बाकीच्या काही ज्या गोष्टी कोरोनाच्या दृष्टीने आवश्यक आहेत, त्यांच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आपण सगळी मंडळी एकत्रितपणे जमलो आहोत. मला मनापासून आनंद आहे. धन्यवाद तर सर्वांना दिलेच पाहिजेत. आपण वारंवार त्यांचं कौतुक करतो, करणारच आहोत. परंतु मला एका गोष्टीची मुद्दाम इथं आठवण करून दिली पाहिजे की अशीच एक बैठक आम्ही DBJ कॉलेजच्या हॉलमध्ये लावलेली होती आणि त्यावेळेला सगळे लोकप्रतिनिधी, अधिकारी एकत्रितपणे जमलो होतो आम्ही. सुरुवातीचा कालावधी होता, कालखंड सुरुवातीचा होता आणि अधिकाऱ्यांच्या मध्ये संपूर्ण जागतिक पातळीवर जी काही चर्चा सुरू होती आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया विशेष करून आपली जी काही भूमिका बजावत होता, त्यामुळं सगळ्यांच्यावरच एक मानसिक दडपण होतं की हे कसं काम करायचं, या संकटाचा सामना, आपला जीव कसा वाचवायचा, या सगळ्या गोष्टीचं निश्चित अशा पद्धतीचं त्यावेळेला काही उपाययोजना नव्हत्या. कोणतं औषध वापरावं ते आजही नसलं तरी सुद्धा WHO माध्यमातून आता कोणकोणती ते औषधं वापरावी ही आता चांगल्या प्रकारची माहिती देखील समोर आलेली आहे. आणि मग त्या बैठकीमध्ये माझ्या सवयीप्रमाणे तटकरे साहेब मी एक थोडंसं भाषण ठोकलं की सैन्याच्या म्हणजे आपल्या सीमेवर लढणारा जवान हा लढता लढता धारातीर्थी पडतो. आपण सगळे ते सगळे मुद्दे भावनिक करतो, करला पाहिजे. परंतु जो धारातीर्थी पडणारा सैनिक आहे त्याला त्याचं यत्किंचित काही दुःख नसतं किंवा त्याला खेद नसतो किंवा त्याला कुठली भीती नसते. त्याच्या समोर फक्त एकच ध्येय असतं की मरण हे तर ठरलेलंच आहे, पण मरण जर यायचं असेल तर दुसऱ्या प्रतिस्पर्धी देशामधल्या 4 विरोधी सैन्याला मारून मला मरण यावं, मारता मारता मला मरण यावं, अशा प्रकारची त्याची धारणा असते. कुठेतरी झोपलेला आहे, कुठेतरी विश्रांती घेतोय
आणि मग कोणतरी चुकून बॉम्बस्फोट घडवतोय, कोणतरी अचानकपणे हल्ला करतोय, आणि मग ते जे मरण येतं त्याच्याऐवजी मला लढता लढता मरण आलं पाहिजे. आणि असं मरण येण्याची संधी काही सगळ्यांनाच मिळते अशातला भाग नाही. असं मरण येण्याचं भाग्य हे ठराविक लोकांनाच मिळतं. आणि मग त्याच वेळेला आम्ही शासकीय कर्मचाऱ्यांना हेच मी आव्हान केलं की साधारणपणे 100 वर्षामध्ये अशा प्रकारची एखादी अशी घटना घडते किंवा अशा प्रकारची एखादी महामारी येते, अशा प्रकारचा एखादी संकट येतं किंवा एखादी बिमारी येते, आणि मग त्याला जर सामना करायचा असेल तर सर्वांना जी संधी मिळत नाही ही तुम्हाला आलेली संधी असं समजा. आणि माझं कर्तव्य करता करता कदाचित मला माझा प्राण सुद्धा गमवावा लागला तरी चिंता नाही, पण मी माझ्या जनतेचे प्राण वाचवेन अशा प्रकारचा निर्धार करा, अशा प्रकारचं मी जोरदारपणे आव्हान केलं. आणि अशाच पद्धतीनं सगळ्या शासकीय कर्मचाऱ्यांनी त्यावेळेला अतिशय चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्स दिला, चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिला. आणि या चिपळूण तालुक्यामध्ये आणि बाकीच्या ठिकाणी देखील त्याचे खूप चांगले पडसाद उमटले. आणि सगळ्यांनी झोकून आपल्या जीवाची पर्वा न करता तिथं काळजी घेतलीच पाहिजे, ती घ्यायचं काम चालूच होतं. आणि सर्वांनी कामाला लागले. त्याच्यामध्ये मला सांगितलं पाहिजे, आमचे पोलीस अधिकारी स्वतः कोरोनाबाधित झाले, पोळसाहेब, आमचे तहसीलदार स्वतः कोरोनाबाधित झाले, आमच्या THO यादव मॅडम स्वतः कोरोनाबाधित झाल्या, बाकी त्यांचे सहकारी बाधित झाले. आमचे डॉक्टर सानप, त्यांची बायपास सर्जरी करावी लागली, आणि बायपास सर्जरी करून सुद्धा त्यांनी काम सोडलं नाही. आणि त्याचा परिणाम असा झाला की आमच्या ह्या इथं असलेलं हे जे RH आहे ग्रामीण रुग्णालय, याला जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हा कोरोना सेंटरचा किंवा कोविडचा दर्जा द्यावा लागला. सिव्हिल सर्जन हॉस्पिटलपेक्षा चिपळूणमध्ये अतिशय चांगलं काम होतंय असं जिल्हाधिकाऱ्यांना बोलावं लागलं. आणि सगळ्या गोष्टी या ठिकाणी आज उपलब्ध आहेत. सातत्यानं अधिकाऱ्यांनी आम्ही बोलत असतो, त्यांना वरिष्ठांजवळ बोलण्याची अडचण होते, ते आमच्या कानावर काही गोष्टी घालतात आणि मग आम्ही थोडंसं दामटून अधिकाऱ्यांना सांगत असतो. आज इथं आमच्याकडं 67 ऑक्सिजन बेड आहेत, बरोबर आहेत की नाही? 9 आमच्याकडे व्हेंटिलेटर्स आहेत, 2 आमच्याकडे हायस्पीड व्हेंटिलेटर्स आहेत. अशा सगळ्या गोष्टी इथं आहेत. आणि आता ह्या एक नवीन गोष्टी या ठिकाणी मिळाल्यात, याचं श्रेय सगळ्यांना जातं. त्याचबरोबर सगळ्या लोकांनी एकत्रितपणे माननीय मुख्यमंत्र्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन ही लढाई आपण एकत्रितपणे लढूया असं म्हटलं. आणि सर्वांनी, सगळ्या लोकप्रतिनिधींनी, सर्व ग्रामस्थांनी, सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी त्याला खूप चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिला. आणि आज एकेकाळी कामते हॉस्पिटलमध्ये जायचं, शौकत भाई आपल्या स्टाईलमध्ये मस्त सांगितलं असतं, म्हणजे बॉडीज घे बाहेर यायची असं सांगण्याच्या ऐवजी आज 1550 पेशंट इथं गेले, त्यातले फक्त 65 पेशंट दुर्दैवानं त्या ठिकाणी त्यांना मृत्यू आला. त्यातल्या 35 पेशंटची माझ्याकडे हिस्ट्री आहे. ते सगळे काहीतरी वेगवेगळ्या दुर्धर आजारी होते. अशा पद्धतीचं आज कामते हॉस्पिटल म्हणजे माणसाला जीवदान देणारं हॉस्पिटल, अशा प्रकारची ओळख या सगळ्यांच्या प्रयत्नातून झालेली आहे. त्याच्यामध्ये आपण आज इथं आला, परवांच्या दिवसाची एक अशीच घटना, एक निखिल आमच्याकडं वणे म्हणून गुहागरचा पेशंट देरवण हॉस्पिटलला ॲडमिट होता. तो पॉझिटिव्ह आल्यावर त्यांनी लगेच तो सांगितलं कुठेतरी घेऊन जा. त्याला मी म्हटलं इथं आणा, इथं डॉक्टर हजर नव्हते, थोडा उशीर झाला. ते म्हणाले रत्नागिरीत घेऊन जा, इकडे जा. मी डॉक्टरना विचारलं काय आता ऑक्सिजन लेवल आहे, ते म्हणाले तिची 58-59 पर्यंत ऑक्सिजन लेवल आलेली आहे. म्हटलं काय परिस्थिती होईल, इथून काय तो हल्ला तर जाणार नाही म्हणाले जागेवर, इतकी त्याची परिस्थिती कठीण. ते वडिलांना वगैरे मी विचारलं. मग मी त्याला सांगितलं आता माझ्यावर विश्वास ठेवत असला तर ठेवा, गेला तरी चालेल, तो नाहीतरी असाच जाणार आहे असं तर तयारी ठेवा मनाची, आणि इथंच तुम्ही उपचार करा, इथंच उपचार करा. मला काही लोक समजून सांगत होते की एका मोठ्या समाजातल्या माणसाचा तुम्ही मुलगा इथं ठेवताय. आज सगळं सामाजिक वातावरण जिकडे तिकडे आहे, जर कमी जास्त काही झालं तर तुमच्या विरोधात आंदोलन निघतील, मोर्चे निघतील. बोल जे होईल ते बघेन उद्या सकाळी. आणि मला सांगताना आनंद वाटतो, रात्री 1:45 वाजता मला डॉक्टरांचा फोन आला की साहेब तुमचा पेशंट आता जगला. हा एक विश्वास या हॉस्पिटलमध्ये निर्माण झालाय. आणि म्हणून त्याच्यामध्ये अधिक तुम्ही कौस्तुभजी भर टाकलीत. पवार घराण्याबद्दल काय बोलावं. आदरणीय पवार साहेबांच्या आयुष्यातली 70 वर्ष, जवळजवळ यातली आयुष्यातली त्यांनी 60-62 वर्ष ही संसदीय लोकशाही प्रणालीमध्येच घालवली. पण ज्या ठिकाणी जातील त्या ठिकाणी काहीतरी देतील, तशाच पद्धतीनं त्याच पावलावर पाऊल ठेवून अजितदादा सुद्धा काम करतात. याचा मला स्वतःला आनंद आहे. मला आनंद वाटला की त्यांच्या तिकडून फोन आला. त्यांनी मला सांगितलं की भास्करराव तुमच्या मतदारसंघामध्ये
मी म्हटलं आमचा दोघांचा मतदारसंघ एकच हॉस्पिटल आहे, ते मतदारसंघात तरी गाव माझे असलं तरी तुम्ही ते व्यवस्था द्या, फक्त थोडासा मी नाराज आहे तेवढं फक्त सांगा. मग ते तटकरे साहेबांनी काही चलाकी केली काय मला माहित नाही, आता ते नंतर माझ्यावर टोलेबाजी करतील कदाचित. काल आम्ही बघितलं की कार्डियक ॲम्ब्युलन्स तुम्ही खेडला उद्घाटन केलं. चिपळूणकरांनी जेवढं तुम्हाला प्रेम दिलं तेवढं कोणी दिलं असल्याचं मला वाटत नाही. तेव्हा दादांना सांगा की आता पुढचा जो टप्पा आहे ती कार्डियक ॲम्ब्युलन्स आम्हाला चिपळूणला मिळाली पाहिजे, त्याची आम्ही वाट बघतोय. त्याच्या उद्घाटनाला आम्ही तुम्हाला बोलवू, ती आता आम्हाला गरज. कारण आम्ही चिपळूणमध्ये कार्डियक ॲम्ब्युलन्स मला वाटतं प्रायव्हेट एकच आहे वाटतं, एक की दोन काहीतरी प्रायव्हेट की आहेत मॅडम, एकच आहे ना, एकच फक्त आहे. कोल्हापुरातून मागवावी लागते, रत्नागिरीतून मागवावी लागते. तेवढी मात्र तुम्ही दादांना सांगा, तुम्हीच्या उद्घाटनाला काय हरकत नाही, परंतु तेवढी एक कार्डियक ॲम्ब्युलन्स जर आपल्याला मिळाली तर खूप मोठी सोय इथल्या लोकांची इथं होईल आणि तीही लवकर व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. कोरोनाचे आता पेशंट कमी मिळायला लागले, ते कमीच मिळावे, तुमचे सिलेंडर जास्त लागू नयेत अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा तुम्ही केलेल्या कामाचं, तुमच्या स्वतः मातोश्री निधन पावल्यानंतर सुद्धा तुम्ही तुमचं काम सुरू ठेवलं आहे, त्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. आणि अधिकाऱ्यांना पुन्हा एकदा विनंती करतो की ही लढाई, हे संकट अजून संपलेलं नाही आहे, हरू नका, अनेक उमेदीनं आणखीन ताकदीनं समोर जा. आलेला पेशंट हा आम्ही बरा करूनच पाठवू, अशा प्रकारचा निर्धार आणि निश्चय पुन्हा एकदा करा, अशा प्रकारची विनंती करून तटकरे साहेब आपण इथं आलात, उद्घाटन केलं त्याबद्दल आणि तुमचा सत्कार करायची संधी मला या लोकांनी दिली त्याबद्दल धन्यवाद देतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कोरोनाच्या महामारीच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी अनेक सुविधा या ठिकाणी लोकार्पित करण्यात आल्या. या प्रसंगी या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले महाराष्ट्राचे एक ज्येष्ठ नेते आमदार भास्कररावजी जाधव, चिपळूणचे लोकप्रिय आमदार माझे सहकारी श्री शेखरजी निकम, रमेशराव कदम, उपस्थित असलेले सहकारी, पत्रकार मित्र, स्थानिक वाहिन्यांचे प्रतिनिधी, शासकीय अधिकारी, उपस्थित परिसरातील ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, आदरणीय दादांच्या प्रेरणेतून कौस्तुभ बुटाला, HDFC बँक, उद्यान बँक या साऱ्यांनी पुढाकार घेतला आणि कोकणातल्या वेगवेगळ्या या उपजिल्हा रुग्णालयामध्ये करोनाच्या महामारीच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या अनेक सुविधा त्यांनी या ठिकाणी दिल्या. भास्कररावजी किंवा शेखरजी यांनी या ठिकाणी म्हटल्याप्रमाणे गेले 7-8 महिने या महामारीचा मुकाबला सारा जग करत आहे, सारा देश करत आहे आणि महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचं सरकारसुद्धा महाराष्ट्रातला हा मुकाबला करण्यासाठी अतिशय प्रामाणिकपणाचे प्रयत्न त्या ठिकाणी करत आहे. सुरुवातीच्या कालावधीमध्ये मुंबईच्या शहरामध्ये प्रचंड प्रमाणावरती रुग्णांची संख्या वाढली आणि एक तऱ्हेचं टीकेचं लक्ष महाराष्ट्राला करण्याचा केविलवाणा प्रयत्न काही मंडळींनी त्या कालावधीमध्ये केला. पण भास्करराव तुम्हालाही ज्ञात आहे, शेखरजी तुम्हालाही ज्ञात आहे, करोना जगभरामध्ये आल्याच्या नंतर 4.5 लाख परदेशी नागरिकांना मुंबईमध्ये उतरण्याची परवानगी भारत सरकारने दिली नसती तर कदाचित मुंबई आणि मुंबईच्या परिसरामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावरती या रोगाचा प्रादुर्भाव झाला नसता. इतक्या मोठ्या प्रमाणावरती परदेशातून नागरिक आल्याच्या नंतर सुरुवातीच्या कालावधीमध्ये ज्यावेळेला या आजाराच्या बाबतीमध्ये एक भयावह पद्धतीचं चित्र होतं, वेगवेगळ्या वाहिन्यांच्या माध्यमातून आपण ते पाहत होतो की अमेरिकेसारखा प्रगत देश असेल, इटलीसारखा असेल, फ्रान्ससारखा असेल, युरोप खंड असेल, या सगळ्या ठिकाणी ज्या पद्धतीने दिवसाकाठी मृत्यू होत होते आणि आरोग्य यंत्रणा अत्यंत आपल्यापेक्षा कितीतरी अत्याधुनिक पद्धतीची असताना सुद्धा त्या महामारीपासून अनेकांचे प्राण वाचवण्यामध्ये त्यांना त्या कालावधीमध्ये यश मिळतं. पण देशभरामध्ये एक तऱ्हेचं भीतीचं वातावरण त्या कालावधीमध्ये निर्माण झालं आणि मला सांगितलं पाहिजे की पंतप्रधानांनी असेल, राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी यांनी असेल, यांनी जनतेला आवाहन केल्यानुसार 3-1 महिने आपण लॉकडाऊन पूर्णपणाने पाळलं. सारे व्यवहार 100% ठप्प करणं, उपजीविकेचं उत्पन्नाचे स्तोत्र पूर्णपणाने बंद पडणं आणि घराच्या उंबरठ्याच्या बाहेर न जाणं, हे सारं देशभरातल्या आणि राज्यातल्या जनतेने पाळल्याच्यामुळे या प्रादुर्भावाचा प्रसार फारसा त्या ठिकाणी होऊ शकला नाही. या मधल्या कालावधीमध्ये जेवढ्या शक्य होतील तेवढ्या सुविधा निर्माण करण्याचं काम मी जरूर त्या पद्धतीने केलं गेलं आणि त्याच्या माध्यमातून या महामारीचा मुकाबला करण्याच्यासाठी एक तऱ्हेचं बळ त्या ठिकाणी मिळालं. आज आमचे डॉक्टर साहेब या ठिकाणी आहेत, आमचे मॅडम असतील, सर्व परिचारिका भगिनी असतील, इथला स्वच्छता कर्मचारी असेल, महसूल यंत्रणा असेल, पोलीस दल असेल, अंगणवाडी सेविका असतील, आशा सेविका असतील, या सर्वांनी एक तऱ्हेचं चळवळ म्हणून या सगळ्या आजाराकडे गांभीर्याने पाहिलं
आणि स्वतःला आजाराची प्रादुर्भाव होईल याची जराही तमा न बाळगता सेवाभावी वृत्तीने सेवा देण्याचा त्यांनी त्यानिमित्ताने प्रयत्न केला. खरं आहे की आपल्या ग्रामीण भागामध्ये व्हेंटिलेटर किंवा अन्य काही सुविधा या आपल्या पॅरामीटरमध्ये कधी बसतच नव्हत्या, परंतु अशापेक्षा या गंभीर आजाराच्या नंतर या सुविधांची आवश्यकता मोठ्या प्रमाणात लागते. मग आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये सुरुवातीला तर महाराष्ट्रामध्ये 2च ठिकाणी अशापेक्षा निदान करण्याच्या पॅथॉलॉजी होत्या, पण आता राज्य सरकार महाविकास आघाडीच्या सरकारमुळे जवळपास प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता तशापैकी टेस्टिंगची सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध आहे. हे रुग्णालय ज्यावेळेला उभं राहिलं त्यावेळेला स्वर्गीय बाळासाहेब माटे यांनी जागा या सगळ्या परिसराला उपलब्ध करून दिली आणि मुंबई गोवा राष्ट्रीय आमरस्त्यावरती हे रुग्णालय या ठिकाणी उभं आहे. खरं आहे की ज्याचा उल्लेख भास्कररावजी तुम्ही या ठिकाणी केला की मधल्या कालावधीमध्ये तत्सम पद्धतीच्या आरोग्यविषयक सुविधा देण्यामध्ये फारसे यश न आल्यामुळे या रुग्णालयामध्ये आलेला रुग्ण हा बरा होऊन जाण्याचं प्रमाण फारसं नव्हतं. या संकटाच्या काळामध्ये तर रुग्ण बरा होणं आणि तो सुखरूपरित्या घरी जाणं हे अपवादात्मक मुंबईसारख्या काही नामांकित हॉस्पिटलमध्ये घडत असताना या हॉस्पिटलने मात्र तुमच्या सर्वांच्या कर्तबगारीतून मेहनतीतून इथले रुग्ण होण्याचं प्रमाण 90% जास्ती नेलं. हे अत्यंत कौतुकास्पद आणि अभिमानास्पद. या साराचं श्रेय तुम्हाला आहेच, तुमच्या मेहनतीला, तुमच्या कष्टाला, तुमच्या वैद्यकीय ज्ञानाला. याच्यावरती या सगळ्या परिसरातील हे सेवाभावी वृत्तीने काम करणारे लोकप्रतिनिधी आहेत. दोन्ही आमदार महोदय असतील, शहरामध्ये रोटरीसारखे वेगवेगळे क्लब आहेत किंवा अन्य काही संस्था आहेत, यांच्या माध्यमातून या ठिकाणी चांगल्या सुविधा कशा निर्माण करता येतील याचा प्रयत्न अतिशय योग्य पद्धतीने त्या ठिकाणी केला. आणि म्हणून याच कामामध्ये आज कौस्तुभजी तुम्ही दादांच्या प्रेरणेतून एक पुढाकार घेतला आणि एक सुविधा या ठिकाणी निर्माण करून दिली. आपणच मगाशी या ठिकाणी उल्लेख केलात की परवाच एक रुग्ण अतिशय गंभीर झाला, त्याची ऑक्सिजनची लेवल खूप कमी झाली. अशा वेळेला त्यांना रत्नागिरीच्या जिल्हा रुग्णालयात नेईपर्यंत त्याचं काय झालं असतं ते कळलं नसतं. माझ्याकडचं सुद्धा एक संतोष पवार आमचे एक जागरूक पत्रकार होते. अशाच पद्धतीने ज्यावेळेला ते रुग्णालयामध्ये कर्जतचे दाखल झाले त्यावेळेला त्यांची ऑक्सिजनची लेवल कमी झाली. मला माझे आमदार लाड साहेबांनी भास्कररावजी फोन केला, आम्ही त्यांची बेडची व्यवस्था केली. 108च्या ॲम्ब्युलन्समध्ये 2 सिलेंडरसहित आम्ही त्यांना सुरुवात केली. पण त्यांना ऑक्सिजन जास्ती पद्धतीने द्यावा लागत असल्यामुळे तुमच्या परिभाषेत तो ऑक्सिजन सिलेंडर एक संपला आणि दुसरा ऑक्सिजन सिलेंडर लावेपर्यंत त्या मधल्या कालावधीच्या काही 2-10-15 सेकंदाच्या कालावधीमध्ये तो ऑक्सिजनच्या पुरवठा खंडित झाल्यामुळे ते रुग्ण त्या ठिकाणी दगावले. आपण म्हणताय तसं जोखमीचं पण आव्हानात्मक काम इथल्या डॉक्टरांनी त्या ठिकाणी स्वीकारलं. परवाच्या पेशंटच्या निमित्ताने प्रवासात कदाचित काय त्याचं बरं वाईट झालं असतं ते मला माहीत नाही, पण इथे थांबल्यामुळे तुम्ही या सगळ्या सुविधांच्या माध्यमातून तुमच्या तज्ज्ञ अशा वैद्यकीय ज्ञानातून तुम्ही त्यांचा जीव वाचवण्यामध्ये यशस्वी झालात. याचा अर्थ साऱ्यांचं जीवित तुमच्या हाती सुरक्षित आहे ही एक तऱ्हेची विश्वासाची भावना जनतेच्या मनामध्ये निर्माण करण्यामध्ये आपण त्या ठिकाणी यशस्वी झालो. आता या नवीन सुविधा आहेत. खरं आहे की जसं आता भास्करराव या ठिकाणी म्हणाले मी त्याला खूप तुलेबाजी करेन, तसं हल्ली मी त्यांच्या वाटेला जाण्याचा अजिबात प्रयत्न करत नाही. ते खरं आपण एकत्रित मी लोकसभेला निवडून आल्याच्यानंतर गुहागरच्या कार्यक्रमात बोललो होतो की असलं काही नाही, आता ते कायम पाळायचं, दोन्ही बाजूने आपण पाळू. तुम्ही पाळणार म्हटल्यावर मी पण पाळणार, कारण एक वेळ मी पाळीन पण तुम्ही पाळाल का ना अशी भीती वाटते मला. तुमच्या स्वभावाप्रमाणे जाऊ द्या, आता विषय नको आता जाऊ द्या. हां, त्याचा अनुभव मी 25 वर्ष घेतलेला असल्यामुळे मी खूप सावध आहे. त्याच्यामुळे त्या सावधानतेच्या भूमिकेतच वावरण्याचा प्रयत्न करत असतो. पण खरं आहे की खेडला काल कार्डियक ॲम्ब्युलन्स दिली गेली ही आता कौस्तुभ तिथलेच आहे, त्याच्यामुळे स्वाभाविक प्रमाणे त्यांना खेळचं त्या ठिकाणी वाटलं. पण अरे बाबा मी तुमचं कौतुक करतो थोडं असं कौस्तुभ बाबा हिराबाईंनी गेले अनेक वर्ष या जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून सेवा केली. त्यावेळेला आम्ही तालुकाचे अध्यक्ष म्हणून काम करत होतो. त्यावेळेला स्वर्गीय भाईसाहेब सामंत, बाळासाहेब पाटील, दलवाई साहेब, सिनियर दलवाई साहेब ही सारी मंडळी या सगळ्या परिसराचं निकम साहेब नेतृत्व करत होती. त्यावेळेपासूनचा तुमच्या कुटुंबाचा एक तऱ्हेचा सामाजिक वसा त्यावेळेपासून जपला गेलेला ना. ते तुम्ही कार्डियक ॲम्ब्युलन्स दिली त्याच्यात आम्हाला कोणालाच काही नाही. जसं भास्कररावनी सांगितलं, शेखरजींनी सांगितलं त्याप्रमाणे चिपळूणला आता तशाच पद्धतीची अत्याधुनिक कार्डियक रुग्णवाहिका ही देण्याच्यासाठी काम तुम्ही करावं. आणि आता अनेसा भास्कररावनी मला निमंत्रण दिलं असल्यामुळे त्यांचा निमंत्रणाचा नेहमीच आनंदाने स्वीकार करत ते ज्या वेळेला ज्या कारणासाठी बोलवतील त्या सगळ्या कार्यक्रमाला यापूर्वी पण आलो, याच्या पुढे सुद्धा त्याच प्रेमाने त्या तत्परतेने
त्याच भावनेने मी नक्कीच उपस्थित राहीन एवढा विश्वास या ठिकाणी या निमित्ताने देतो. आणि ही जी नवीन सुविधा या ठिकाणी निर्माण झाली, मला विश्वास आहे की आता गेल्या 15-20 दिवसात महाराष्ट्रातील आणि देशातील रुग्णांचं प्रमाण घटत आहे. आणि रोज उठून रात्रीच्या वेळेला बातम्या ज्यावेळेला पाहतो त्यावेळेला रुग्णांचं निदान आणि बरं होण्याचं प्रमाण हे जवळपास 2-2.5 पटीने त्या ठिकाणी वाढतं. ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी अत्यंत संयमाने ही स्थिती हाताळली, ते असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, बाळासाहेब थोरात असतील, साऱ्या सरकारनं तर अनेक वेळेला टीकेचं लक्ष केलं. हा सगळा भास्कररावची प्रोटोकॉल भारत सरकारने दिला आहे, पण टीकेचं लक्ष उद्धव ठाकरे, अजित पवार. मला कळू शकलं नाही, कारण आता गेले काही दिवस हा काय राजकीय व्यासपीठ नाही. या प्रार्थना स्थळं उघडण्याच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या पैसे केलं जातं, पण भारत सरकारने प्रोटोकॉल दिला, ते राज्य सरकार करत आहे. पण मला असं वाटतं की ज्या पद्धतीने उद्धवजींनी अत्यंत संयमाने ही परिस्थिती हाताळली, टीका टिप्पणी होत गेली, पण त्याच्यामुळे या प्रादुर्भावाचा प्रसार, कारण याच्यासारखा इतका संसर्गजन्य रोग यापूर्वी या जगामध्ये कुठला आला नाही, तो या करोनाच्या माध्यमातून आलेला आहे. अशा वेळेला संयम हाच त्याच्यावरती उपयोग होता. आणि या सगळ्या कालावधीमध्ये जनतेचं ज्या पद्धतीने सहकार्य मिळालं, छोट्या छोट्या व्यावसायिकांचं, उद्योगांचं, अनेक वेळेला आपण शासकीय लॉकडाऊन बंद केल्याच्यानंतर सुद्धा स्वतः स्वयंप्रेरणेतून पुढाकार घेऊन सर्व लोकप्रतिनिधी भूमिका दाखवत त्या ठिकाणी अशा वेळेचं काम करण्याचा प्रयत्न केला आहे. मी आज डॉक्टर सारभ साहेब आपलं, मॅडमचं आणि आपल्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून या सगळ्याचे प्रत्येक ठिकाणी नेमणूक झालेली आहे. माझा उल्लेख करताना तुमच्या भाषणात द्या, प्रांताधिकारी प्रवीण पवार हे टीमचे कॅप्टन म्हणून नेमलेले, अतिशय चांगलं काम करतात. भास्करराव, ते पवारांचं मी कौतुक एवढ्यासाठीच करतो, ते शिवधनवरनं छिपून लागले. झालं आता लगेच बदल झाला. हे आता असं आहे, त्यांना तहसीलदार सुद्धा शिवधनवरनं इकडे आले. हे दोघेही सगळे शिवधनवरनं इथं आलेत, म्हणजे चांगले काम करणारी माणसं. मी सुद्धा शिवधनवरनं इथं खासदार म्हणून आलो तुमच्याही सहकार्यातून. त्याच्यात काय तुम्हाला असं काही कारण नाही. आणि त्याच्यामुळे शिवधनवरनं येणारी माणसं ही नेहमीच कार्य तत्पर असतात. ती तत्परता चिपळूणकरांनी स्वीकारावी एवढी ठिकाणी त्या निमित्ताने मी विनंती करतो. आणि असा कॅप्टन मिळाल्याच्या नंतर सगळी टीम अतिशय उत्तम पद्धतीने काम करत असते. कौतुक केले म्हणजे समजून घ्या सोपं नाही. म्हणजे मी माझं म्हटलं तुम्हाला आणि भास्कररावांचं, हा, त्याच्यामुळे भास्कररावांनी सांगितलं आणि तुमचं कौतुक झालं म्हणजे तुम्हाला आतापासूनच सोबत ऑक्सिमीटर घेऊनच आवडतं. नाही तर ते हे आहे ना, ते गन ती पण सोबत ठेवा. कधी ताप वाढला, कधी ऑक्सिजन बघायला झालं तर गमतीचा भाग सोडा. या सगळ्या याच्यामध्ये आपण हसू शकतो. याचा अर्थ आता या संकटावरती मुकाबला करण्याचा आत्मविश्वास आपल्यात निर्माण झालाय. हे करतं याच प्रेरणेतून आणि या आत्मविश्वासातून या साऱ्याचा मुकाबला करण्याचं काम आपण नक्कीच करू. पुन्हा एकदा कौस्तुभजी आपलं, मराठे साहेबांचं, स्वाती मॅडमचं, या सर्वांचंच मनापासून या ठिकाणी आभार मानतो. आणि या साऱ्या सुविधा भवितव्याच्या अत्यंत चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन त्यांनी आपल्या सगळ्यांना केलेलं आहे. या ड्युरा सिलेंडर आणि एक्सरे मशीन लोकार्पण कार्यक्रमाच्या या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर सन्माननीय आमदार भास्कर शिरसाट. आणि त्याला एक्सरे रूम मध्ये न्यायचं झालं तर थोडंसं अडचण होते ना, तर त्याची टाळण्यासाठी म्हणून मोबाईल तिकडे फिरवता येतं, म्हणजे बेड टू बेड जाता येतं. जिथे पेशंट झोपलाय तिथे जाऊन काढायचं, पेशंटला शिफ्ट करायची जागेवर. आपले जे सिलेंडर असते एक सिलेंडर, तसे याच्यामध्ये 30 सिलेंडर एक वेळा भेटतं. 500 लिटर 500 केजीचं वजन आहे त्याचं, म्हणजे आतमधलं ऑक्सिजनचं. तर 500 दोन दिले आपल्याला, हे 2 आहेत. त्याच्या 1000 किलो झालं. एक कशासाठी आता एक जोडला की एक भरून आणण्यापर्यंत तो दुसरा असं स्पेअर प्रणाली आहे. ड्युरा सिलेंडर म्हणजे काय, तर थोडक्यात सांगायचं तर हा क्रायोजेनिक जो आपल्या रॉकेटमध्ये जो ऑक्सिजन जातो फ्युअल म्हणून, जो PSLV मध्ये जातो, तुमच्या पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेकलमध्ये जो ऑक्सिजन जातो, त्या व्हेकलची प्रणाली आहे. म्हणजे त्याच्यातही असाच ऑक्सिजन जातो, असाच नायट्रोजन जातो, असाच हायड्रोजन जातो. हा खूप नेगेटिव्ह टेम्परेचरला स्टोर्ड असतो. -30, 33 डिग्री सेल्सिअस, -70 डिग्री सेल्सिअस असं वेगवेगळ्या तापमानाला ऑक्सिजन क्रायोजेनिक स्वरूपात तयार केला जातो. आणि या सिलेंडरमध्ये साधारण 200 लिटर लिक्विड ऑक्सिजन बसतो.
500 kgच्या वरती या सिलेंडरचं सिस्टमचं वेट आहे. आणि ही जी सिस्टम आहे त्यात एवढा जो गार ऑक्सिजन असतो तो बाहेर आल्यानंतर त्याचं गॅसियस स्वरूपात हे करण्यासाठी इथे वेपरायझर्स वगैरे असतात लावलेले. इनबिल्ट वेपरायझर ह्याच्यामध्ये असतो. 1 लिटर ऑक्सिजन म्हणजे 880 लिटर आपण जो हवा घेतो तो ऑक्सिजन. एक जो जम्बो सिलेंडर आपण असा बघता एवढ्या साईजचा जो हॉस्पिटलचा असतो त्याच्यात फक्त 7000 लिटर ऑक्सिजन असतो. पण ह्या एका सिलेंडरमध्ये 1,75,000 लिटर क्षमतेचा जवळजवळ ऑक्सिजन ह्याच्यातून तयार होतो. म्हणजे तर तुम्ही जर बघितलं तर साधारणपणे जवळजवळ 25 जम्बो सिलेंडर एवढा एक हा सिलेंडर काम करतो. याला खाली ट्रॉली दिलेली आहे. आपण याला बसवणार अशा पद्धतीने आहोत की एक क्रेनने डायरेक्टली या ट्रकमध्ये मिळवू शकतो. हा इथं दिल्यामुळे सरांची अशी अडचण झाली होती की ॲम्ब्युलन्समधून ऑक्सिजन सिलेंडर पाठवून सारखे करायला लागत होते. कारण अचानकपणे इथे खूप जेव्हा ऑक्सिजनचे बेड तयार झाले तेव्हा व्हेंटिलेटर नव्हते, HFNO नव्हते. ऑक्सिजन बेडला फक्त 10 लिटर पर मिनिट ऑक्सिजन लागतो. पण जो व्हेंटिलेटर असतो त्याला 40 लिटर पर मिनिट 50 लिटर पर मिनिट ऑक्सिजन लागतो. HFNO असतो त्याला 50 to 60 लिटर पर मिनिट ऑक्सिजन लागतो. मग एवढा ऑक्सिजन जेव्हा जम्बोमधून तुम्ही द्यायला लागता तेव्हा एक जम्बो काही मिनिटांच्याच संपून जातो. काही मिनिटांच्याच संपतो. तुम्ही बघा ना 30 बेड आहेत तुमच्या, 10 लिटर पर मिनिट एका माणसाला कॅल्क्युलेशन म्हणजे 7000 डिवायडेड बाय 300. तर काही मिनिटातच तो एक जम्बो संपत होता. त्यामुळे ह्या रुग्णालयातली एक ॲम्ब्युलन्स फक्त जम्बो आणणे आणि देण्यामध्ये भरून पूर्णपणे व्यस्त होतो. या सिलेंडर प्रणालीमुळे आता जवळजवळ एक दिवस पूर्णपणे हा चालेल. हा चालू असताना हा रिफिलला जाईल, हा जाईल, प्लस ह्याचा बॅकअप जी एक्झिस्टिंग ऑक्सिजनची प्रणाली आहे ती बॅकअप म्हणून काम करेल. ह्याचं ड्युराचं रिफिलिंग सेंटर 2 ठिकाणी ड्युरा रिफिल होतात. म्हणजे आता रायगड गॅसला होतो आणि क्रायो गॅस म्हणून लोट्याला फॅक्टरी आहे. त्यामुळे खूप जवळ त्याचं रिफिलिंग होऊ शकतं. त्याची सगळं यंत्रणा आपल्या जिल्ह्यामध्ये आहे. आणि तसं बघितलं तर महाराष्ट्रामध्ये RH SDH लेवलला हे पहिले आलेले ड्युरा सिलेंडर्स माझ्या माहितीतले तरी आहे. म्हणजे जेवढा महाराष्ट्र फिरलो तर जेवढ्या जिल्हाधिकाऱ्यांची माहिती घेतली तर दिस इज द फर्स्ट सिस्टम जी आपण कोकणात आणली. दापोली, खेड, चिपळूण अशा पद्धतीने सिस्टम म्हणजे खेडची सगळ्यात मोठी सिस्टम आहे. खेडमध्ये जे DRDO आणि इस्रोचं मॅन्युफॅक्चरिंग करतात रॉकेटचे कंपोनंट्स, त्या कंपनीने शेल अँड ट्यूब नावाची वाईची कंपनी आहे त्यांच्याकडूनच आपण तिथं व्हेपरायझर आणलं. 1 सिलेंडर 2 सिलेंडर हे तुम्ही डायरेक्टली लावू शकता. त्याला इनबिल्ट वेपरायझर असतो. पण जेव्हा 4 सिलेंडर लावता 5 सिलेंडर लावता तेव्हा त्याच्यामुळे ऑक्सिजनच्या पाईपलाईनमध्ये बर्फ व्हायची शक्यता असते. त्याच्यामुळे त्याच्यासाठी वेपरायझर सिस्टम वापरली जाते. खूप सुंदर वेपरायझर सिस्टम आपण खेडला लावलेली आहे. तुम्ही बघू शकता. ही सिस्टम इथे आपण आता ड्युएल सिलेंडरची लावतो. तर हे RH आहे. इथे जास्ती प्रमाणात व्हेंटिलेटरचा वापर आता चालू आहे. सानप सरांच्या डॉक्टर सानपांच्या माध्यमातून आपण इथे जे पोर्टेबल एक्सरे मशीन आणलेलं आहे. इथे एक्सरे मशीन आहे, CR सिस्टमही आहे. पण एखादा रुग्ण जेव्हा व्हेंटिलेटरवर जातो, एखाद्या रुग्णाला जेव्हा HFNO लावला जातो तेव्हा अजिबातच तुम्हाला त्याला हलवता येत नाही. आणि जोपर्यंत त्याचा आपण चेस्ट एक्सरे करत नाही किंवा आपण त्याचं CT करत नाही तोपर्यंत त्याला आत नक्की काय होतं हे आपल्याला कळत नाही. सिव्हिअरिटी ऑफ कोरोना कळत नाही. ती सिव्हिअरिटी करण्यासाठी आपण इथे पोर्टेबल एक्सरे मशीन दिलेलं आहे. या मशीन डायरेक्टली बेडच्या बाजूला जातं. पेशंट झोपलेला अवस्थेत व्हेंटिलेटरवर असताना सुद्धा आपण त्याचा एक्सरे घेऊ शकतो. अशा मॉडर्न टाईपची मशीन्स फर्स्ट टाईम आपण कोकणमध्ये इथे की बाबा बेडवर पेशंटच्याच जाऊन डायरेक्टली एक्सरे घ्यायचा अशा टाईपची आणलेली आहे. ती भविष्यातही करोनानंतर आपल्या खूप उपयोगी राहतील. आपण एक पोर्टेबल ECG मशीन तिकडे दिलेलं आहे. एवढं छोटं मशीन पेशंट झोपला असेल तर बेडवर त्याला कुठे जायची गरज नाही आहे. तिथल्या तिथं त्याची ECG आणि हे देताना 3 चॅनल एक चांगलं स्पेसिफिकेशनची मशीन्स आपण इथे दिलेली आहेत. आपण सगळं बघितलं तर PP वगैरे ते हे सगळं दिलेलंच आहे. पण मेन ही प्रणाली दिल्यामुळे आता इथे यांना व्हेंटिलेटर्स आणि HFNO हे वापरणं खूप सोपं जाईल. आपण एक्सरे मशीन दिलेलं आहे. आणि आत्ताच मी तटकरे साहेबांशी बोललो, आमदार निकम साहेबांशी बोललो की आपण एक उद्या दादांची एक चर्चासत्र लावूया ज्याच्यामध्ये आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्वतःची एक पॅथॉलॉजी लॅब RH SDHमध्ये उभी करूया. CBC ॲनालायझर तिथे देऊया. D-डायमरची व्यवस्था तिथे देऊया. म्हणजे करोना आणि करोनानंतरचं इक्विपमेंट्स कायमची आपल्या कामी येतील. आपण अशा पद्धतीने सगळे तिकडे सुसज्ज करून एक्झिस्टिंग जी तुमची कार्डियक ॲम्ब्युलन्स आहे त्या एक्झिस्टिंग कार्डियक ॲम्ब्युलन्सला कशा पद्धतीने आपल्याला अपग्रेड करता येईल
त्याची आपण माहिती घेणार आहोत. एक्झिस्टिंग ॲम्ब्युलन्स आपण अपग्रेड करू शकतो कार्डियकमध्ये, आणि त्या जर कार्डियक झाल्या तर इथला कार्डियकचा पेशंट, एकदा तुमचा HFNवर पेशंट गेला तर तुम्ही त्याला हलवू शकत नाही जोपर्यंत तुमच्याकडे कार्डियक ॲम्ब्युलन्स आहे. एकदा तो HFNवर आहे, व्हेंटिलेटरवर आहे, तर त्याला मुंबईला हलवायचा असेल तर कंपल्सरी आपल्याला कार्डियक ॲम्ब्युलन्सची गरज पडते. तर ह्याच्यासाठी आपण तसा प्रस्ताव होता, तटकरे साहेबांची चर्चा झाली, तसा करून आपण तो माननीय उपमुख्यमंत्री आणि माननीय आरोग्यमंत्री राजेश टोपे साहेब आणि अजितदादा यांच्यासमोर आपण तो ठेवणार आहोत. मी स्वतः विशेष कार्य अधिकारी म्हणून माननीय उपमुख्यमंत्र्यांसोबत कोविडसाठी माझी नेमणूक झालेली आहे. मी व्हॉलंटरी पद्धतीने आज इकडे त्यांच्याकडं आपण गव्हर्नमेंटची सर्व्हिस करतो. मी IIT इंजिनियर आहे. IITतून माझं रिसर्च असोसिएटशिप झालेली आहे. मी बायोमेडिकल म्हणजे माझी मेडिकल इलेक्ट्रॉनिक्समध्ये स्पेशालिटी आहे, आणि आत्ता पुणे रिजनच्या ऑक्सिजन कमिटीवर माझी नियुक्ती आहे. तसेच पुण्यातली जी जम्बो कोविड दोन्ही सेंटर्स होती त्यांच्यात जे प्रॉब्लेम झाले ते सोडवण्यामध्ये एक सक्रिय भूमिका माननीय उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून मी केली. तसेच ससूनमध्ये जो मॉर्टॅलिटी वाढली होती आणि ससूनला जो प्रॉब्लेम्स होते ते सोडवण्यामध्ये सुद्धा एक महत्त्वाची भूमिका त्यांच्या कार्यालयामार्फत मी केली. आणि आता कोकणचा सुपुत्र आहे, त्यामुळे असं वाटतं की आपल्या भूमीसाठी काहीतरी करावं. त्या भावनेतून माननीय उपमुख्यमंत्र्यांना विनंती केली. त्यांनी म्हटलं की कोकणाला आता तडाखाही बसला निसर्ग चक्रीवादळाचा मध्ये. इथे आधीच्या काळात दुर्लक्ष झालं. तसं म्हटलं तर खूप पैसे काही लागत नाही त्या सगळ्या सुविधा उपलब्ध करायला, पण बेसिकली लक्षच दिलं गेलेलं नाही. तर आता त्यांनी माननीय उपमुख्यमंत्र्यांना आम्ही विनंती करणार आहोत की आपण अजून या भागाकडे लक्ष द्या. अजून इथल्या सुसज्ज व्यवस्था करण्यासाठी आपण माननीय मुख्यमंत्र्यांच्या आणि पालकमंत्र्यांच्या सोबत बैठक घ्यावी. अशा प्रकारचे आपण आता नियोजन